ज्ञानेश्वर चांगदेव हे आपल्या योगमार्गातील अधिकारी पुरुष होते, परंतु त्यांना स्वतःच्या विद्येचा आणि तपश्चर्याचा अहंकार होता. चांगदेव आपल्या अहंकारासोबत संत ज्ञानेश्वरांना भेटावयास गेले. त्यावेळी संत ज्ञानेश्वरांनी निर्जीव भिंतीला आदेश देऊन सजीव केलं आणि चांगदेवाचा अहंकार तिथेच नष्ट झाला. ही कथा आपण सारेच जाणतो. आजच्या काळात सुद्धा काही कलाकार मंडळी त्याच निर्जीव भिंतींवर उपदेश देऊन तिला सजीव करतायत. यांच्याच पैकी एक म्हणजे आपले आजचे वारकरी भित्तिचित्रकार माऊली निलेश आर्टिस्ट, जे गेली अनेक वर्ष भित्तिचित्राद्वारे समाज प्रबोधनाचं काम करत आहेत. तर भेटूया माऊली निलेश यांना. जय हरी माऊली. मी निलेश आर्टिस्ट. मी गेली 4 वर्ष भिंतीचित्र करतो आणि सार्वजनिक ठिकाणी निसर्गासोबत मी माझी भिंतीचित्र पेंटिंग त्या विषयावर पुण्यामध्ये करत असतो. मी माझ्या मनातलं विठ्ठलाचं जे चित्र स्वरूपात या आत्ताच्या काळात करतोय, जो कोरोनाच्या संकटामुळं इतिहासात पहिल्यांदाच ही वारीची परंपरा खंडित झाली, तर एक चित्रकार म्हणून मी या विठ्ठलाचं एक स्वरूप चित्ररूपी वारीतून पुणेकरांना किंवा आपल्या समाजात लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करतोय. वारी ही अनेक दशकापासून चालत आलेली परंपरा आहे आणि वारीच्या प्रती माझ्या मनात जे देऊन तुकाराम महाराजांची, आळंदीहून ज्ञानेश्वर महाराजांची जी वारी निघते आणि या वारीमध्ये सगळ्या समाजाची लोक असतात, सगळे कलाकार असतात, चित्रकार असतात, फोटोग्राफर असतात. कॉलेजमध्ये असल्यापासून आम्ही वारीमध्ये सहभागी होत असतो आणि सगळे चित्रकार आम्ही वारीतून जात असताना त्यांचे चित्रांचे स्केचेस, प्रॅक्टिस, त्यांची शिस्त, वारीतील दिंडीतील शिस्त, ते कसं चालत जात असतात, ते हे मला पहिल्यापासून जेव्हा मी चित्रकला क्षेत्रात उतरलो तेव्हापासून हे पाहत आलो आहे. त्यामुळे ही वारी एक माझ्यासाठी एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तर माऊली निलेश यांनी सुद्धा आपलं पाऊल पंढरीच्या दिशेने प्रस्थान केलं आहे. ही वारी तुम्हा आम्हा सोबत अशीच पुढे पुढे जाणार आहे. बोला ज्ञानोबा माऊली तुकाराम, विठ्ठल विठ्ठल.